पिंपळगाव काळे येथील पाणी पुरवठा सुरळीत न केल्यामुळे पाणी पुरवठा अधिकाऱ्यांचं तोंडी आश्वासन फेल। जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे येथील पाणी पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी पिंपळगाव काळे ग्रामपंचायत सरपंच शेख हारून व उपसरपंच दुर्गा मांडोकार तसेच सदस्य यांनी प्रादेशिक पाणी पुरवठा जीवन प्राधिकरण जळगाव जामोद तिथल्या अधिकाऱ्यांना वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा पाणी पुरवठा सुरळीत झालेला नाही। तसेच पिंपळगाव काळे येथील 140 गाव योजना पाणी पुरवठा अत्यंत अनियमित आणि कमी होत आहे। तसेच पाण्याच्या टाकीपर्यंत येणाऱ्या पाण्याचा दाब पण अत्यंत कमी असल्याने पाण्याची टाकी भरण्यास विलंब होत आहे आणि पाणी पुरवठ्यामध्ये जवळपास 7 ते 8 तासांचा खंड पडत असल्याने गावातील पाणी पुरवठा जवळपास 12 ते 15 दिवसांवर जात असल्याने गावातील पाणी पुरवठा खूपच अनियमित होत असून गावातील नागरिकांना पाणी वेळेवर न भेटल्याने खूप त्रास सहन करावा लागत आहे। तसेच प्रादेशिक पाणी पुरवठा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जळगाव जामोद येथील अधिकाऱ्यांना निवेदन देऊन सुद्धा कोणत्याच प्रकारची दखल न घेतल्याने उपोषणाला इशारा देण्यात आला होता। त्याच अनुषंगाने दिनांक 30/9/2024 रोजी सोमवारला जळगाव जामोद येथील पाणी पुरवठा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयासमोर पिंपळगाव काळे सरपंच शेख हारून उपसरपंच दुर्गा मांडोकार सदस्य समस्त गावकरी उपोषणात बसले असून त्या दिवशी पाणी पुरवठा अधिकारी राठोड यांनी उपोषणकर्त्यास भेट देऊन पिंपळगाव काळे येथील पाणी पुरवठा पाण्याव्यतिरिक्त समस्या येत्या 5 ते 6 दिवसात दूर करू असं तोंडी आश्वासन देऊन सुद्धा 5 ते 6 दिवस उलटून सुद्धा ग्रामपंचायत पिंपळगाव काळे येथील पाणी पुरवठा सुरळीत झाला नसून सरपंच उपसरपंच सदस्य व समस्त गावकरी मंडळी यांनी परत उपोषणाचा इशारा प्रादेशिक पाणी पुरवठा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जळगाव जामोद यांना दिला। यावेळी माजी जीप अध्यक्ष प्रकाश पाटील, अविनाश उमरकर, संतोष गवई, श्रीकृष्ण गवई, सरपंच शेख हारून, उपसरपंच दुर्गा मांडोकार, प्रीती तायडे, उषा चोखंडे, सचिन जाधव, अशोक ढोले, नवल गोतरकर, विनोद बहादरे, श्रीकृष्ण वानखडे, मयूर राऊत, रमेश नाईक, रवींद्र जाधव, शालिग्राम भोपळे, सुपडा मानकर, मंगेश मानकर, सुभाष पाटील, किशोर घटे, निलेश निकम, सुनील कळसकार, सुरेश चोखंडे, गोपाल तायडे, फिरोज खान इत्यादींची उपस्थिती होती। RC24 न्यूज करिता मंगल काकडे, पिंपळगाव काळे। पाहणी करून 4-5 दिवसात काय तोडगा काढता येईल या ठिकाणी वाट पाहू आणि 5 तारखेला जर समजा या ठिकाणी पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही तर संपूर्ण गावकऱ्यासह या कार्यालयाला आम्ही ताला ठोको आंदोलन या ठिकाणी करू। याची नोंद संबंधित अधिकाऱ्यांनी या ठिकाणी घेतली पाहिजे अशी सर्वांना मी या ठिकाणी विनंती करेन। विषय असा आहे की साहेबाचं म्हणणं आहे किंवा जे पाणीपुरवठा होता तो पाणीपुरवठा 18 तासाचा आम्ही या ठिकाणी देऊन राहिलो, परंतु ज्या पद्धतचा पाणीपुरवठा आहे म्हणजे प्रेशर जे आहे ते प्रेशर त्या ठिकाणी पिंपळगावला येऊन नाही राहिलं, त्याच्यामुळे आपल्याला या 15 दिवसाचा पाणीपुरवठा या ठिकाणी पिंपळगावला होत आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये ज्या काही अडचणी असतील त्या अडचणी सोडवण्याचं काम MGPच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी करावं अशी परत त्यांना या ठिकाणी विनंती करेन। त्यांनी या ठिकाणी आम्हाला आश्वासन दिलं आहे की 4 ते 5 दिवसामध्ये म्हणजे 5 तारखेपर्यंत साधारण 5 तारखेपर्यंत हा जो पाणीपुरवठा आहे त्याच्यात काय त्रुटी आहेत त्या त्रुटी पूर्ण करून पिंपळगाव काळेला आम्ही नियमित पाणीपुरवठा त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करू। न झाल्यास जे आम्ही सांगितलं त्या पद्धतीचं आंदोलन येणाऱ्या काळामध्ये निश्चित त्या ठिकाणी करू।